हो, आपल्या सगळ्यांसाठी असं त्यांनी एक छान व्यासपीठ दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळे इथे एकत्र येतोय आणि कुठून जॉईन झालेले आहोत आपण, म्हणजे अख्खा महाराष्ट्र जवळपास ह्या आपल्या छोट्याशा मोबाईलच्या चौकोनामध्ये आपण घेतलेला आहे. तर मी सर्वप्रथम सांगते की मी अमिता चक्रदेव. माझा व्यवसाय म्हटलं तर कुठला नाहीये, पण मी आहे सोल हीलर आहे मी. म्हणजे हिलिंग, लोकांना बरं करणं हे माझं उद्दिष्ट आणि ध्येय आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि फायनान्शियल आणि नातेसंबंध ह्या सगळ्याच बाबतीमध्ये. कारण ह्या सगळ्याच गोष्टी जर का व्यवस्थित असतील तर आपण व्यवसाय अधिक चांगला आणि उत्तम करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही मला कधीही कॉल करू शकता की बाबा मला ही अडचण आहे आणि मी ती निवारण्याचा माझ्याकडून नक्कीच प्रयत्न करीन. त्याच्यानंतर आपले संतोषजी आहेत, तुम्हाला माहितीये सगळ्यांना की त्यांचं फिटनेस एक खूप चांगलं ते त्यांचे क्लासेस रेग्युलरली चालू असतात. आपल्यापैकी अनेक जणांनी त्यांचा अनुभव घेतलेला आहे. मी त्यांच्याशी कशी म्हणजे परिचित झाले, आमचा कसा परिचय झाला, तर मी त्यांच्याकडे नुकतंच हस्ताक्षर म्हणजे हँडरायटिंग अनालिसिस शिकले आणि आता मी स्वाक्षरी अनालिसिस म्हणजे ते सुद्धा मी त्यांच्याकडे शिकतेय. त्याच्यामुळे तेव्हा आमचा दोघांचा परिचय झाला आणि मी त्यांचे 2 क्लास अटेंड केले. त्याच्यामध्ये मला चांगला एक छान म्हणजे मला जे शिकायचं होतं ते छान शिकायला मिळालं. त्याच्यानंतर अनेक लोक आपल्या इथे आलेले आहेत. सगळे हळू-हळू एक एक जण येतायत सुद्धा. तर पहिल्यांदा आपण आपल्याचपासून सुरुवात करूया. आपलं नाव काय बरं? स्वाती मॅडम. स्वाती मॅडम. स्वाती मॅडम. स्वाती मॅडम, आपण आपला परिचय द्यायचा आहे की आपण काय करता किंवा आपलं कसं हे आहे आणि हा ग्रुप तुम्हाला कसा वाटतोय वगैरे 30 सेकंदामध्ये द्यायचा आहे तुम्हाला. आणि जास्ती वेळ घेतच नाही. येस येस, थँक्यू. आपली स्वयं कन्सल्टन्सी आपण चालू केली. इनॉग्रेशनच्या वेळेला आपण हे केलं, आपल्या चॅनल मार्फतच आपण सुरू केली. दुसरी गोष्ट, आज जागतिक हास्य दिन आहे. मी माझे 2 हास्य मंडळ आहेत, बालाजी हास्य योगा मंडळ आणि विरंगुळा हास्य योगा मंडळ. तर त्या ह्याच्यात आपण काम करत असतो. धन्यवाद तुम्हाला, जास्ती वेळ घेत नाही. थँक्यू. धन्यवाद. खूपच छान माहिती सांगितलीत. आम्हाला आणखीन जाणून घ्यायला आवडेल, पण आपल्याकडे आता वेळेचं बंधन असल्यामुळे आपण नंतर कधीतरी पुन्हा फक्त तुमचंच असं काहीतरी ठेवूया आणि या ठिकाणी आपण असं केलं तर जास्त ते फायद्याचे होईल सगळ्यांनाच. तर त्याच्यावरती नक्की काम करून तसं नक्कीच करूया. त्याच्यानंतर स्वातीताईंचं म्हणून झालेलं आहे. डॉक्टर गिरीश सेलिनकर आहेत का इकडे? डॉक्टर गिरीश आहेत का? आहेत. प्लीज. हॅलो डॉक्टर, तुमचा व्हिडिओ ऑन करा. थोडासा प्रॉब्लेम आहे. बरं ठीक आहे, चालेल. बोला मग बोला. औरंगाबादमधून बोलतो. मी बेसिकली अकाउंटची कामं करतो प्रायव्हेट मध्ये आणि माझं निसर्गोपचाराशी संबंधित काम चालतं. काही कोर्सेस आम्ही निसर्गोपचाराचे रन करतो. निसर्गोपचार, ओके. बर, ओके. आणि तुमचा हे सांगा, कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 97626 15085. 135. पुन्हा सांगतो 972626 15085. ओके. कुठून बोलताय आपण? मी औरंगाबादून बोलतोय, महाराष्ट्र. ओके, व्हेरी गुड. एवढा माझा परिचय पुरेसा आहे. नाही आज धन्यवाद. हा, अमिताजी. येस, धन्यवाद सर. सुनीताई आहेत का? सुनीता लोहार. सुनीताताई लोहार आहेत का? येस मॅडम. ओके. बोलताना शक्यतो येस, व्हिडिओ ऑन करा. व्हेरी गुड. ओके. सुनीताजी बोला. सर, माझं नाव सुनीता लोहार. मी नाशिकहून आहे आणि
मी गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट होता दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, त्याच्यात मी काउन्सिलर कम ऍडमिन म्हणून काम करत होते 2.5 वर्ष झाले. पण आता कोरोना काळामध्ये आमचा प्रोजेक्टच बंद झाला, त्यामुळे मी घरी. बरं, जे वा. जे जे लोक बोलणार ना त्यावेळेला इतर जणांनी त्यांचा आवाज म्यूट करा, म्हणजे तो व्यवस्थित येईल. ओके, ज्यांना बोलायचं तेव्हा त्यांनी अनम्यूट करा आणि बोलायचं. ओके, आपण हे सगळेजण शिकतोय. ओके ओके. वा, छान. दयाताई आहेत का? दया पंपिनवार. दयाताई आहेत का? मला वाटतं संजीवनी ताई तुम्ही बोलाल का? हो हो, हा. बोलते. हा, प्लीज. हा. नमस्कार सगळ्यांना. माझं लाकडी घाण्याचं तेल आहे आणि मी पुण्यात राहते, पुण्यातून बोलते. आणि मला संतोष सरांना विचारायचंय, फिटनेस ग्रुपमध्ये जर तुम्ही लाकडी घाण्याचं तेल जर ठेवलंच तर चालेल का? किंवा मी हो हो हो, चालेल चालेल. मी काम करतो, मी आज थोडा वेळ ओपन करतो ग्रुप, त्याच्यामध्ये तुम्ही ते करा. चालेल. ओके, ठीक आहे. ओके ओके. ओके. आणि तुम्ही तर आता फेमस झालेलाच आहात. हो. ओके. ओके. हा, मुंबईमध्ये यांना एजन्सी वगैरे हवंय तर घाण्याचं तेल आहे, जे चांगलं तेल आहे. आणि ते जे तेल आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला एजन्सी वगैरे घ्यायची आहे किंवा डिस्ट्रीब्यूट करायचे तर तुम्ही नक्की करू शकाल. बरोबर. हो, बरोबर. ओके, धन्यवाद. आणि तिथे भरपूर पाऊस पडतोय, लाईट नव्हती तरी पण ते आलेत. हो. आणि आता सुद्धा पाऊस भरपूर आहे, परत सुरू झालाय. पुण्यामध्ये भरपूर पाऊस आहे. येस. ओके, अमिताजी. धन्यवाद संजीवनी ताई, खूप छान. धन्यवाद. आणि तुम्हाला भरपूर शुभेच्छा. लवकरात लवकर तुम्हाला इकडे मुंबईमध्ये तुमचा डिस्ट्रीब्युटर असू दे, म्हणजे आम्हालाही त्याचा एक लाभ घेता येईल. लीलाताई आहेत का? लीलाताई आपण आहात? लीला कुलकर्णी. तर मग सुनीता ताई आल्या का? नाही, मला वाटतं काही जणांना जॉईन व्हायला प्रॉब्लेम होतोय. बर, ठीक आहे. ज्यांना बोलायचं त्यांनी अनम्यूट करा आणि बोला. म्हणजे काय, म्हणजे आपल्याला कळेल की कोणाला बोलता येते. ठीक आहे, एक अर्धा 30 सेकंड बोलू शकता आणि मग आपण पुढचा कार्यक्रम घेऊया. येस. हॅलो. हा, बोला. बोला. लीला कुलकर्णी. हा, बोला. नमस्कार. माझा ऑनलाईन बिझनेस आहे. मी बरं. 12 ते जवळजवळ 13 वर्ष सहशिक्षिका म्हणून काम केलंय प्रायव्हेट शाळेमध्ये. तुमचा आज व्हिडिओ हास्य चालू केलात चित्रमय तर बरं होईल. व्हिडिओ. हा. हॅलो, काहीतरी प्रॉब्लेम आहे, येत नाहीये. ओके, ठीक आहे. बोला तुम्ही, हरकत नाही, आम्ही ऐकू. त्यांना हास्य दिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. ओके, थँक्यू. अजून अलोकजी जॉईन का झाले? ठीक आहे. सर, अलोकजी जॉईन नसतील, अजून कोणी राहिलंय का परिचय करून द्यायचं? मला वाटतं सुनीता ताई राहिल्यात ना? बोला. आता जे लीलाजींनी हे केलं ना, बोलले, त्यांनी पुन्हा एकदा बोला, कारण जरा आवाज येत नव्हता. लीलाताई, आपण परत बोलाल? हॅलो, मी लीला कुलकर्णी. मी जवळजवळ 15 वर्षापर्यंत शाळेमध्ये काम केलं शिक्षिका म्हणून.
आता सध्या घरीच राहते, ऑनलाईन बिझनेस करते. अजून आज हास्याच्या दिवसाच्या सगळ्यांना चांगल्या आनंदित राहा, हसत राहा, आरोग्याने राहा. थँक्यू. थँक्यू. सुनीता ताई आल्या का? हा, ओके, ठीक आहे. आलोकजी जे आहेत ते साधारण 5-1 मिनिटात येत आहेत, जॉईन होत आहेत. तर पुढचं घेऊ. बोला अमिताजी. ओके. तुम्हाला हा सगळ्यांना आधी प्लॅटफॉर्म आवडतोय का? अर्थात आता हे आहे की थोडंसं आपण नवीन गोष्टी अनेक शिकतोय, म्हणजे टेक्निकल मॅटर जो आहे की झूम चालू करणं, व्हिडिओ चालू करणं, आवाज चालू करणं, हे थोडंसं आम्ही समजू शकतो, कारण आम्हालाही अशा अडचणी येतच आहेत. म्हणजे आमचाही कधी कधी असे काहीतरी छान गोंधळ होत असतात. तर माझ्या बाबतीत मी मगाशी सांगितलं की एक माझा असा सगळा म्हणजे एक आवड म्हणा, छंद म्हणा असं आहे. मी अकॅडमिकली फार्मासिस्ट म्हणून बीएमसी मध्ये होते आणि त्याच्यानंतर मी हे जे सगळे पर्यायी उपचार आहेत ते मी अनेक शिकले, खूप शिकलेत मी ते सगळे पर्यायी उपचार, आणि या सगळ्यांचा मला अतिशय छान फायदा होतो. म्हणजे आता मुख्यत्वे ह्या कोरोनाच्या काळामध्ये एक तर कोणी कोणाकडे जाऊ शकत नाही आणि त्याच वेळेला इतके सगळ्यांचे इतके मोठे प्रॉब्लेम्स चालू आहेत, ऑक्सिजन मिळत नाहीये, इंजेक्शन्स मिळत नाहीयेत, तर कुठेतरी धीर देणं किंवा त्यांना एक बाबा काही काळजी करू नका, होईल तुमचं नीट सगळं व्यवस्थित. आणि असं आहे, जवळपास आमचा एक ग्रुप आहे मोठा, सोल हिलर्स आहोत आम्ही सगळे, आणि जवळपास आता ऍज ऑफ टुडे 70 लोकांना आम्ही हिलिंग पाठवतोय आणि अजून कितीतरी लोकांना पाठवून ते बरे झाले आणि ते म्हणजे आता सुखरूप आहेत त्यांच्या घरी. तर हा माझा महत्वाचा एक काय म्हणा तुम्ही, छंद म्हणा किंवा व्यवसाय नाही मी म्हणणार याला, कारण की याला मी व्यवसाय म्हणू शकत नाही. तर असं आहे, आपल्यापैकी मी म्हटलं तसं की ओपनली सांगते की कोणालाही कसलेही प्रॉब्लेम्स असले कधीही मला फोन करा. अगदीच हे नाहीये, काहीच निसंकोचपणे तुम्ही विचारू शकता मला. त्याच्यानंतर अजून कोणाला काही सांगायचं का या बाबतीमध्ये, आपल्या व्यवसायाबद्दल कोणाला काही अजून सांगायचंय? म्हणजे आम्ही आधी 30-30 सेकंद फक्त दिली होती, पण आता आज आपल्याकडे त्या मानाने कमी लोक आले, तर तुम्ही मोकळेपणे अजून बोलू शकता. फक्त आपला माईक म्यूट करा आणि व्हिडिओ ऑन करा. माईक अनम्यूट करा. आपण आता काय करूया की फिटनेस टिप्स घेऊया, आपल्या वेळेप्रमाणे जाऊया. फिटनेस टिप्स घेऊया आता आणि फिटनेस टिप्स घ्या मग सर. त्यानंतर मग 5 मिनिटांनी आलोकजी येतील. चालेल. आज मग आपण आधी फिटनेस टिप्स घेऊया. चालेल, सिस्टमॅटिकली जाऊ आपण. फिटनेस टिप्स, नंतर मग सायबर सिक्युरिटीची माहिती देऊया आणि त्यानंतर मग बिझनेस बद्दल आपण बोलू, आणि मग जे येतील इतर लोक येतील त्यांचं आपण इंट्रोडक्शन. येस, चालेल. ओके, फाईन. या वेळेला आपण थोडस फिटनेस बद्दल जरा बोलतोय मी. माझं नाव संतोष गावडे, वर्ल्ड पॉवर इंडिया. ओके, काही जण नवीन असतील म्हणून मी सांगतोय. तर आपण असे ग्रुप्स तयार केलेले आहेत वेगवेगळे, जवळजवळ 5-6 ग्रुप्स आहेत. त्याच्यामध्ये फिटनेस ग्रुप्स आहेत आणि बिझनेस ग्रुप्स आहेत. ओके, पण फिटनेस ग्रुप्सला पण आपण सांगतो कारण ते फिटनेस टिप्स पण मिळत असतात. त्याच्याच बरोबर आपण सायबर सिक्युरिटीच्या टिप्स पण देतो आणि त्या एक्सपर्ट्स कडनं देतो. ओके, एक्सपर्ट्स म्हणजे आपण असं समजू की त्यांच्याकडे काहीतरी डिग्री आहे आणि एक्सपिरियन्स आहे आणि नॉलेज आहे. ओके, आता पण एक फिटनेस एक 5 मिनिटं बोलतो. 40 पर्यंत 37 झालेले आहेत. त्यानंतर मग सायबर बद्दल बोलतील. आता 1-2 न्यूज व्हायरल होते, ती म्हणजे बॉडी बिल्डरचं निधन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरेच लोक टिप्स हे देत आहेत, सूचना देतात की अरे बॉडी बिल्डरचं जर निधन होतंय कोरोनामुळे वगैरे तर मग आपलं काय होणार. परंतु तसं काही नाहीये. बॉडी बिल्डर जे असतात ते सगळ्यात रिस्की पर्सन्स असतात. ओके, हे लोकांना माहीत नसल्यामुळे जरा हा प्रॉब्लेम आहे. परंतु त्याच्याबद्दल मी सांगू इच्छितो की बॉडी बिल्डर म्हणजे भरपूर मोठे फिटनेसचे भरपूर तज्ज्ञ किंवा फिटनेसचे भरपूर त्यांच्यात 5-6-10 पटीने चांगलं फिटनेस असतं, असं हे चुकीचं आहे. ओके, कारण बॉडी बिल्डिंग हे कॉम्पिटिशन आहे आणि कॉम्पिटिशन्स करण्याकरता ते लोक थोडस अतिरेक करतात. ओके, व्यायामाचा अतिरेक, डाएटचा अतिरेक, नंतर स्टिरॉइड्सचा अतिरेक करतात. ओके, जे इलिगल आहे.
परंतु त्याच्यामुळे त्यांचं जे स्वास्थ्य आहे ते अतिशय धोक्यामध्ये असतं. पण आपल्याला दिसतं तसं नसतं. ओके, म्हणून जग फसतं असं म्हणतात ना, त्या पद्धतीने आहे ते. त्याच्यात बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन मध्ये ते लोक स्टिरॉइड्स घेतल्यामुळे त्यांचे बरेचसे अवयव जे आहेत ते कमजोर होत असतात. त्यामुळे आपल्याला एक नक्की लक्षात घ्या की फिटनेस इज ऑलवेज गुड, बट परंतु ते अतिरेक करणं हे चुकीचं आहे. ओके, म्हणून ते आपण म्हणतो की तुम्ही एक्सपर्ट्स कडनं शिकून घ्या. आपण वर्ल्ड पॉवर इंडिया कडनं पण आपण शिकवतो. जसं उद्या फ्री लेक्चर्स आहेत. उद्या साधारण 10:30 वाजता आहे उद्या, आणि इंटरनॅशनल आहे. त्याच्यामध्ये बाहेरचे लोक पण येतात, भारतातून येतात, बाहेरच्या देशातून पण येतात. तर उद्या 10:30 वाजता सगळ्यांसाठी एक लेक्चर आहे. ते वेगळं एक लेक्चर आहे, तिथे तुम्ही येऊ शकता फिटनेसचा. उद्याचा जो विषय आहे तो फॅट बेली, म्हणजे जे फॅट बेली असतं, फॅट ते कमी करण्याकरता काय करता येईल. ठीक आहे, तर आपण आता इथे बहुतेक लेडीज आहेत, त्याच्यामुळे आपण लेडीज स्पेशल असं ठेवतोय आपण. ठीक आहे, लेडीज करता आपण स्पेशल ठेवतोय. ओके, आतापर्यंत चिल्ड्रनचं झालं. ओके, लगेच स्वातीजींनी लगेच थंब दाखवला. ओके, गुड, व्हेरी गुड. तर आपण लेडीज, बऱ्याच जणांचं डिमांड होतं की आमच्यासाठी काय, तर त्याच्यामुळे उद्या आपण फॅट बेली रिड्यूस कसं करायचं आणि आपण कसं फिट राहायचं, तर त्याबद्दल आपण लेक्चर घेणार आहोत, आपण ट्रेनिंग घेणार आहोत. ठीक आहे, तर तुम्ही सगळ्यांनी या आणि तिथे तुम्ही स्प्रेड करा. अनेक लेडीज आले तर तुम्हाला पण मजा येणार. ठीक आहे, ते तुम्ही ते बघून तुम्ही बराचसा त्याचा उपयोग करू शकता. एकच उदाहरण सांगतो. अमेरिकेमधले एक ग्रुप म्हणून आहे, तर तिने त्याचं चांगलं अनुसरण केलं आणि तिचं फॅट बेली तिने भरपूर प्रमाणात कमी केलं. ओके, तर ऑल आर वेलकम. दुसरी गोष्ट मला हे सांगायचं होतं की आजच माझं एक डॉक्टरांशी बोलणं झालं. 2 प्रकारचे डॉक्टर आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं. एक ॲलोपॅथीचे MD डॉक्टर आणि दुसरे जे होते ते आयुर्वेदिकचे MD डॉक्टर. ओके, परंतु अतिशय चांगली गोष्ट आहे आणि आपल्या ग्रुपमध्ये पण होतं की ते एकमेकांविषयी चांगलंच बोलत होतं, म्हणजे चांगलं बोलत होते. जसं ॲलोपॅथीचा डॉक्टर आयुर्वेदिक विषयी चांगलं बोलत होता आणि आयुर्वेदिकचा डॉक्टर ॲलोपॅथी विषयी चांगलं बोलत होता. ओके, तर अशा घटना घडतात. तर त्यांनी दोघांचं म्हणणं तसं एकच होतं. जसं आयुर्वेदिक वाल्यांचं म्हणणं होतं की तुम्ही ॲलोपॅथीचं उपचार घ्या, परंतु तुमचं आयुर्वेदिक पण त्याच्याबरोबर चालू ठेवा. आणि आयुर्वेदिकचं जर तुम्हाला उपचार करायचे तर कुठले तरी टिप्स ऐकू नका. तर तुम्ही BMS किंवा MD डॉक्टर किंवा MS डॉक्टर आहे, आयुर्वेदिकचे डिग्री होल्डर, त्यांच्याकडनं तुम्ही उपचार करून द्या. कारण त्यांनी 4-5 वर्ष शिकलेलं असतं, बऱ्याचशा परीक्षा दिलेल्या असतात, त्यांचा अनुभव असतो. तर तिथून तुम्ही तुमचे उपचार करा. कारण या इथे बरेच जण महाराष्ट्रातून आहेत, ऑल ओव्हर इंडिया, जगभरातले पण लोक पाहतात. तर हे नीट लक्ष द्या, असं आयुर्वेदिकच्या डॉक्टरांनी सांगितलं आणि ते आपल्याकडे येणार आहेत. ओके, ही इज अ व्हेरी फेमस पर्सन आणि शिवाजी महाराजांबद्दल पण भरपूर बोलतात आणि ते सेलिब्रिटी पर्सन आहे. तर त्यांनी कमिट केलंय की ते आपल्या इकडे येतील आणि ते सांगणार आहेत, आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. ओके, दुसरे जे डॉक्टर आहेत, हे जे आयुर्वेदिकचे डॉक्टर आहेत ते सोलापूरचे आहेत. ठीक आहे, आणि दुसरे जे डॉक्टरांशी बोललं ते MD डॉक्टर ॲलोपॅथीचे. तर मुंबईतलं नायर हॉस्पिटल आहे, त्या तिथे ते प्रॅक्टिस करतात. तर त्यांनी पण तेच सांगितलं की तुम्ही जे काही उपचार आहेत ते करा आणि बिंदास्त राहा. एकच उदाहरण चांगलं होतं की आजूबाजूला अनेक पेशंट्स होते, एक उपचार करायला गेलं कोरोनाचा. त्यावेळेला बरेच पेशंट काही वेळेला घाबरून पण त्यांचं हालत बेकार होते आणि घाबरून काही मृत्यू घडत होते आजूबाजूला. परंतु डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही काही घाबरू नका, तुम्ही हाच विचार करा की आपण व्यवस्थित बरे होणार आहोत. आणि तसं केलं आणि ती जी पेशंट आहे ती व्यवस्थित घरी पोहोचली. तर तुम्ही नक्कीच भरपूर पॉझिटिव्हली राहा. आणि पहिल्यांदा आपल्याला पॉझिटिव्ह राहणं हे ऍक्टिंग करावं लागतं, लक्षात घ्या. तर ते पॉझिटिव्ह राहणे तुम्ही ऍक्टिंग करा, तर हळूहळू ते तुमच्या शरीरामध्ये भिनत जाईल. जसं आज लाफ्टर डे आहे, बरोबर, वर्ल्ड लाफ्टर डे आहे. तर त्याच्यामुळे हसणं हे तुम्हाला ऍक्टिंग करावं लागतं सुरुवातीला, नंतर मग ते आतूनच येतं. ओके, परंतु तुम्हाला सुरुवातीला ऍक्टिंग करावं लागतं. काही लोक बोलतात की तुम्ही छान बोलता, हसत बोलता, परंतु त्याची बरीचशी प्रॅक्टिस केली गेली आणि त्याच्यानंतर आता हे ऑटोमॅटिक होतं, हे आतून होतं. तर आपल्याकडे अनेक लोक जे आहेत ते पण लाफ्टर ग्रुपमध्ये आहेत. तर हसत राहा, स्वस्थ राहा
अतिशय आनंदी राहा. ह्या 2-3 गोष्टी बोलायच्या होत्या. आतापर्यंत मी थोडंसं समराईज करतो. बॉडी बिल्डर बद्दल जो गैरसमज आहे तो काढून टाका. बॉडी बिल्डर इज नॉट अ फिटनेस एक्सपर्ट्स. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही त्यांचं उदाहरण घेऊ नका. ते फक्त कॉम्पिटिशनसाठी करत असतात किंवा सेलिब्रिटी जे आहेत, जे आपण टीव्ही ऍक्टर वगैरे बघतो किंवा सिनेमा ऍक्टर बघतो, त्यांची बॉडी एकदम ते पटकन वाढवतात, कमी करतात वगैरे वगैरे. तर ते इट इज अ गेम ऑफ स्टिरियॉइड्स जनरली. त्यामुळे तिथे तुम्ही त्यांचा आदर्श घेऊ नका. जे सर्टिफाईड ट्रेनर्स आहेत त्यांच्याच कडनं तुम्ही शिकून घ्या. ओके. आता मी पण सर्टिफाईड ट्रेनर आहे, परंतु तरी पण मी सांगतो तुम्हाला जे योग्य वाटेल तिथे तुम्ही शिकून घ्या. ओके. दुसरं जे मी सांगितलं ते आयुर्वेद आणि ॲलोपॅथी विषयी. तर ते बिंदास राहा, हसत खेळत राहा आणि एकदम पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागतो, लक्षात घ्या. ओके. लहानपणी आपण ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह असतो, परंतु नंतर हळूहळू विसरलं जातं. तर त्यामुळे ते पॉझिटिव्ह राहा, तर तुम्ही कुठलाही रोगा दूर होणार. आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. जास्त वेळ बातम्या बघू नका. ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या बातम्या ठीक आहेत, परंतु इतर ज्या प्रायव्हेट बातम्या आहेत त्या 5 मिनिटापेक्षा जास्त बघू नका, असं मला वाटतं. त्याच्यानंतर आपण फिटनेस बिझनेस टिप्स साठी येऊच थोड्या वेळाने. मला वाटतं आलोकजी आता जॉईन होण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आता आपण एक चांगला चान्स मिळाला. आज काय झालंय माहितीये, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडतोय, त्याच्यामुळे तिथे लाईट नाहीये, वेगवेगळे अडचण येत आहेत, त्याच्यामुळे लोक जॉईन होत नाहीयेत आणि किंवा हळूहळू होतील पण. तर आपल्याला हा चान्स मिळाला आहे. तर आता आपला जो नेक्स्ट हे आहे की सायबरचं मी कॉन्टॅक्ट करतो त्यांना. तोपर्यंत तुम्ही प्रत्येकाने एक प्रयत्न करा. हसत हसत, आज लाफ्टर डेचा आहे, त्यामुळे हसत हसत तुमचा परिचय द्या. त्याच्यामध्ये नाव द्या, तुमचं नाव सांगा, व्यवसायाचं नाव, व्यवसाय काय करताय सांगा, तुमचं एक टॅगलाईन सांगा आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे, कुठे काही कॉन्टॅक्ट करायचं आहे. तर हे तुम्ही एकदा केलंय, परंतु तुम्ही आता हसत हसत सांगायचं. ओके. तुम्ही सुरुवात माझ्यापासूनच करतो. माझं नाव संतोष गावडे. वर्ल्ड पॉवर इंडिया हे ऑर्गनायझेशन आहे, त्याचा संचालक, त्याचा फाउंडर, आणि मी फिटनेसचे क्लासेस घेतो, वेगवेगळ्या बरेच सर्टिफिकेशन्स घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी हँडरायटिंग आणि सिग्नेचर अनालिस्ट आहे आणि डिझायनर आहे. इट इज सगळं हे जे करतो आपण मानवाच्या प्रगती करता आणि अतिशय सातत्याने प्रगती होत जावी आणि काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यापासून ते त्यांनी पुढे यावं, याकरता हे सगळं केलं जातं. ओके. तर आम्ही असं म्हणतो की सिग्नेचर फॉर युअर प्रोग्रेस इन लाईफ, अशा पद्धतीने. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9594674133. धन्यवाद. ओके, ओव्हर टू अमिताजी. धन्यवाद संतोषजी, खूप छान माहिती दिलीत तुम्ही. आणि माझ्याबद्दल ऑलरेडी माझं सांगून झालंय खरं तर, पण यांचं म्हणणं होतं की हसत हसत सांगायचंय. त्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की मी एक हीलर आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या अनेक म्हणजे थोडीशी मी उलाढालखोर म्हटलं तरी चालू शकेल. कारण अमृता प्रीतम यांच्या जीवनावरचं मी आणि माझी मैत्रीण मिळून आम्ही एक छान कार्यक्रम करतो. त्याचे 25 भाग झाले. पण आता ह्या लॉकडाऊन आणि याच्यामुळे आणि आम्ही ते ऑनलाईन मुद्दामून केले नाहीत. कारण असं म्हणजे एक व्यासपीठावरती करणं आणि बोलणं ह्याच्यात जी मजा आहे ती कुठे नाहीये. त्याच्यामुळे आम्ही ते स्ट्रिक्टली आम्ही ठरवलंय की ते म्हणजे 1 to 1च ते कार्यक्रम करायचे. ह्याच्या व्यतिरिक्त अनेक संस्थांमध्ये मी कार्यकारिणीत आहे. म्हणजे अनेक संस्थांच्या म्हणजे त्यांच्या कार्यकारिणीमध्ये माझं अगदी सहर्षपणे भाग चालू असतो. आणि उद्यापासूनच आमचे जसं सरांचं म्हणजे योगा म्हणजे ह्याचे फिटनेसचे क्लासेस आहेत, तसं आमचं सोल जिम म्हणून उद्यापासून आमचं चालू होतंय. कोणाला जर का त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन असेल तर मला पर्सनलला तुम्ही फोन करू शकता, कारण आपल्याकडे आता इथे वेळेचं फार लिमिटेशन आहे, म्हणून मी आता तो विषय बोलणार नाहीये. आणि असं सगळं आहे. तर याच्या पुढे जाऊन आता जर का आणखीन कोण कोण आहेत त्यांना एकेकांना मला संधी द्यावीशी वाटतेय, तर जे कोणी मगाशी बोलले नव्हते आणि आता जॉईन होऊ शकतायत त्यांनी कृपया जॉईन होऊन आपल्याबद्दल माहिती सांगा बरं. स्वातीजी आलेले आहेत, स्वातीजी हिंगे. येस सर, मला सिग्नेचर अनालिस्ट सांगितलं ना, तर त्याच्याबद्दल प्रश्न होता की ते नक्की असतं काय? बरं, अमिताजी तुम्ही थोडक्यात सांगा. ओके, ठीक आहे.
सिग्नेचर अनालिसिस म्हणाल तर काय होतं माहितीये, आपण सही करतो त्यावेळेला आपण जेव्हा सही करतो, आता सही ही प्रत्येकाची वेगळी सही असते, बरोबर आहे. आता माझी सही म्हणजे जरी अमिता चक्रदेव अशा नावाची व्यक्ती अजून कोणी असेल तरी तिची सही आणि माझी सही मॅच नाही होणार. कारण कसं होतं, जेव्हा आपण सही करतो त्यावेळेला आपल्या मेंदूतून ती क्रिया होऊन, ती प्रोसेस होऊन आपण पेपरवरती सही करतो. जे काही मॅटर असेल म्हणजे अनेक ठिकाणी आपण सह्या करत असतो. त्या पद्धतीने म्हणजे अगदी चेकबुक वरती सही असते किंवा इतर ठिकाणी सही असते आपली. ही सही ही आपली आयडेंटिटी असते. ही सही जर का तुम्ही तुमची सुधारलीत, तर तुमच्यामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतात. आणि हे सही जी तुम्हाला जी डिझाइन करून दिली जाते, ती डिझाइन केलेली सही तुम्हाला तुमच्या म्हणजे फक्त म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक अशा सगळ्या दृष्टीने ती तुम्हाला उपयुक्त ठरते. त्याचे काही टर्म्स कंडिशन्स आहेत. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे आता सरांकडनं मी अजून शिकतेय. सर आता ह्या क्षेत्रामध्ये जवळपास गेली 10-12 वर्ष आहेतच ऑलरेडी. अनेक लोकांच्या सह्या त्यांना कशा कराव्यात त्याच्याबद्दल त्यांना ते सह्या त्यांच्या म्हणजे सुधारित सही त्यांना दिलेली आहे आणि त्याचे त्यांना अनेकांना खूप फायदे झालेले आहेत. त्याच्यामुळे हे तुमचं तुम्ही करून घेऊ शकता. म्हणजे सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुमची सही ओके. दाखवा आणि मग पुढचं सगळं जे काही आहे ते सर नक्कीच जरूर, तुमच्याशी जरूर. सांगतील. Thank ओके. धन्यवाद, थँक्यू सो धन्यवाद. मच. नक्कीच, Thank you. नक्कीच. Sorry मला to interrupt. मला ऍक्च्युली वाटतं तुमचं शंका निरसन झालं असावं. झालं मॅम. म्हणजे नक्की काय असतं की तुम्ही सही म्हणजे डिझाईन करून देता. मला वाटलं की तुम्ही सही करेक्ट आहे, रॉंग आहे आणि मग स्वातीजी, ती स्वातीजी, हा स्वाती, सगळ्यांसाठी मी सांगतो की आता तुम्ही म्हणालात म्हणून म्हणतो की सगळ्यांना एक ऑफर आहे. प्रत्येकाने ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी सह्या मला व्हॉट्सअप करा. ठीक आहे, माझा नंबर 95946741 करा आणि तुमचे बरेचसे काही प्लस पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगेन. दॅट इज ऑल विल बी फ्री ऑफ चार्ज. ओके, तर तुमच्यामुळे सगळ्यांना संधी मिळाली, तुम्ही हा विचार. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग ज्यांना पुढे इंटरेस्ट आहे त्याचा अधिक अभ्यास करायचा आहे मग ते आपण कम्युनिकेट करू शकतो. ओके, एम आय राईट? हा, अलोकजी आलेले आहेत. अलोकजींचं ओव्हर टू अमिताजी. येस. ओके, वेलकम आलोक जी, वी आर वेटिंग फॉर यू. हम बेसब्री से आपका इंतजार कर रहे हैं कि आज हम आपको हमें कौन सी टिप्स देने वाले हैं. तो अभी आपकी तरफ पूरा आगे का माइक और ये सब. Thank you, Amita ji. Thank you, Santosh ji. थैंक यू. And I'm so sorry for being late today. I was actually occupied in somewhere. Welcome everyone. And जैसा कि मैं हर हफ्ते हर वीक आके कुछ ना कुछ साइबर सिक्योरिटी के बारे में बताता हूँ. But what I have learned is कि this group is majorly for business as well, right? So I'm going to be talking about bit of cyber security as well as a bit of business principles. Okay, so is that fine, Santosh ji? ये जो ग्रुप है, ये ग्रुप में हम लोग ने अलग अलग ग्रुप है. यहाँ पर फिटनेस के कई 2-3 ग्रुप हैं और दूसरे जो है यानी फिटनेस यानी फिर सब फिटनेस और अपना फिजिकल फिटनेस साइबर सब आ गया. ओके, और 2-3 ग्रुप है वो बिजनेस ग्रुप्स है, तो उनको प्लेटफॉर्म मिलने के लिए तो ये दोनों को हम लोग ने बुलाया है क्योंकि दोनों के लिए काम की चीज है. एक्चुअली सभी लोगों के लिए बहुत फायदेमंद चीज है. ओके, सो इट इज अ मिक्स ग्रुप, सो अलग अलग प्रकार के लोग हैं. Sure. So जैसे कि हम अभी देख रहे हैं कि what do you say, कोविड वैक्सीनेशंस अबाउट 18 इयर्स शुरू हो चुका है और जो हमने पहले भी देखा कि कुछ नास्टी एलिमेंट्स अभी भी इस सिचुएशन को, जिस पैंडेमिक को एक अपॉर्चुनिटी की तरह देख रहे हैं, चाहे वो ब्लैक में रेमडेसिविर इंजेक्शन सेल करना हो या ब्लैक में charging more for ambulances and oxygens. So what I thought was to talk about the current situation in cybersecurity perspective, and then talk about a bit of business ethics, because ये सारे लोग जो black marketing कर रहे हैं या ये सारे लोग जो चीजों को पैंडेमिक को या आपदा को एक अवसर की तरह यूज कर रहे हैं in a negative sense, we can cover a bit of it. So firstly, जैसे मैंने कहा कि अब 18 प्लस से लेके बाकी सारे एज ग्रुप्स के लिए वैक्सीनेशन स्टार्ट हो गई हैं.
So I want to warn you, and I want this message to go on loud and clear that the government has initiated and have their own websites and portals and application to register for vaccination. जैसे कि हम जानते हैं हर एक हैकर क्या करता है कि वो किसी ना किसी तरह के से यूजर्स को फंसाने और उनको अपने ट्रैप में लाने की कोशिश करता है. So we are very sure that hackers will start a campaign wherein they will ask you to register for the vaccination on their website. वो अपनी खुद की पैरेलल कैंपेन स्टार्ट करेंगे जहाँ पे आपको इनविटेशन देंगे कि फास्ट ट्रैक वैक्सीनेशन होगी या फ्री में वैक्सीनेशन होगी. गवर्नमेंट की वेबसाइट पे अगर आपको एरर आ रहा है तो आप प्लीज इस वेबसाइट पे जाके रजिस्टर कर सकते हैं फिर फॉर फ्री वैक्सीनेशन एंड ऑल. प्लीज डू नॉट फॉल इनटू ट्रैप ऑफ एनी सच malicious intended messages or websites. You are only supposed, and we are only supposed to register for vaccination through the government portals only. These fraudulent messages, fraudulent websites are only there to hack your personal information, to get hold of your personal information, and then dig out money from your pocket, hard earned money from your pocket. Okay, so please do not fall into any traps of vaccination, of anything that is promised to you. Follow the government norms, follow the government websites and panels to register for the vaccination, and do not trust any third party, any third individual, any third party websites which are promising you vaccination more fast or more conveniently, because mostly if they are not authorized by the government and they do not fall into the portfolio of the government, they will be just a fake website. So be a bit away from these sort of frauds. Now coming to the business ethics, as we all know that we are all into business. हमको नौकरी करनी है या हम नौकरी कर रहे हैं या हमें business में आना है. What I have in my entire life around 2 decades, professional life of around 2 decades, what I've seen is that people जब हम इतने अपनी एज में पहुंच जाते हैं जहाँ पे हमें लगता है कि we can start and run a business. So हम सबसे पहले ये सोचते हैं कि हमने तो 5 या 6 साल या 10 साल इस फील्ड में काम कर लिया, we can run a business. और हम क्या करते हैं, हम सिमिलर बिजनेस में एंटर हो जाते हैं या हम दूसरा कोई बिजनेस जो हमें प्रॉमिसिंग लगता है उसमें एंटर करने की कोशिश करते हैं. बट बिफोर वी गेट इनटू एनी बिजनेस वी हैव टू थिंक कपल ऑफ प्रायोरिटीज. नंबर 1, पिक एनी बिजनेस. आप कोई भी बिजनेस उठा लीजिए, चाहे माइक्रोसॉफ्ट से लेके गूगल तक या फिर वर्जिन अटलांटिक से लेके किंगफिशर तक. ओके, एवरी बिजनेस फर्स्ट रूल इज इट शुड सॉल्व अ प्रॉब्लम. आप अपने फील्ड में बहुत अच्छे हैं इसका मतलब ये नहीं है कि आप एक सक्सेसफुल बिजनेस को जनरेट करके उससे काम करना शुरू कर सकते हैं. बिकॉज योर स्किल कैन नेवर बी अ वैल्यू एड और यूनिक सेलिंग पॉइंट फॉर अ बिजनेस. सो व्हाट इज योर यूनिक सेलिंग पॉइंट फॉर अ बिजनेस? सबसे पहली इंपॉर्टेंट चीज है, योर बिजनेस विच एवर यू आर स्टार्टिंग हैज टू सॉल्व अ बिगर प्रॉब्लम इन द मार्केट. दैट्स नंबर 1. Number 2 is there has to be significant impact of your business and skill set in the market. For example, एक टायर पंक्चर रिपेयर करने वाला अगर दूसरी टायर पंक्चर रिपेयर करने वाली शॉप खोलता है, यू कांट से इट कि और वो सस्ते दाम में टायर पंक्चर रिपेयर कर रहा है, इट इज नॉट अ यूनिक सेलिंग पॉइंट फॉर दैट बिजनेस, राइट? वो अगर टायर पंक्चर के साथ साथ आपकी कार वॉश फ्री में कर रहा है या आपकी कार की सर्विसिंग फ्री में कर रहा है या विद लिमिटेड कॉस्ट, सो दैट कैन बी अ यूएसपी वेयरइन जब तक आपका कार पंचर ठीक हो रहा है आपकी कार वॉश हो जा रही है. So you are saving your time, right? So that can be a value add. That can be a significant impact or upgradation of your skills and benefiting the customers, correct? So whenever we start, I can take you a number of cases, I can tell you a number of people, especially in cybersecurity domain also, जहाँ पे हमारे जैसे मैंने कहा कि साइबर सिक्योरिटी एक ऐसा डोमेन है जहाँ पे देयर आर लैक ऑफ स्किल सेट इन द इंडिया एंड वर्ल्ड. तो होता ये है कि आपने अगर 5-6 साल 10 साल साइबर सिक्योरिटी में काम कर लिया, जो कि अभी ट्रेंड चल रहा है, आपको ये एनालाइज होने लगता है कि यार हम तो हम तो एक 50 करोड़ के ईयरली प्रोजेक्ट को सपोर्ट कर रहे हैं. हम मेरी जो टीम है वो 50 करोड़ का रेवेन्यू जनरेट कर रही है या 50 करोड़ का डिलीवरी कर रही है फॉर क्लाइंट. तो अगर हम एक साल में 10 करोड़ का भी बिजनेस अपने लिए ला पाए
तो दिस इज द टाइम फॉर अस टू स्टार्ट बिजनेस. सी इट डजंट हैपन दैट वे. जब कोई कंपनी में आप काम कर रहे हो और वो कंपनी आप के थ्रू आपको 50 करोड़ का डिलीवरी दिया जा रहा है, इसका मतलब वो जो 50 करोड़ का बिजनेस आ रहा है वो आपकी डिलीवरी के ऊपर नहीं आ रहा, वो आपकी कंपनी के नाम के ऊपर आ रहा है. आपकी कंपनी ने पिछले जो भी 8-10 सालों में जो मेहनत की है, जो मार्केट में रेपुटेशन बनाया, उसकी वजह से आ रहा है. तो होता क्या है कि आपने 5-6 साल काम किया, आपको लगा कि नहीं अब तो टाइम आ गया, हम बिजनेस स्टार्ट कर सकते हैं, बिकॉज वी हैव क्लाइंट, वी नो क्लाइंट. हम लोग क्लाइंट के कुछ 8-10 क्लाइंट्स को जानते हैं जो जिनके हमने डिलीवरी की है और वो हमें बिजनेस देंगे, राइट. और होता क्या है, आप बिजनेस स्टार्ट करते हो. फिर हम जब बिजनेस स्टार्ट करते हैं, फिर अचानक महसूस होता है नहीं, वो क्लाइंट्स जो उस टाइम पे हमें डील कर रहे थे, आज वो हमसे बात तो कर रहे हैं, बट वो हमें बिजनेस देने के लिए रेडी नहीं है. फिर आपको रियलाइज होता है नहीं, वो बिजनेस इसलिए नहीं दे रहे हैं क्योंकि वी आर न्यू, नंबर 1. नंबर 2, वो कंपनी बिजनेस उन्हीं लोग को देती है जो उनकी कंपनी के अप्रूव्ड वेंडर लिस्ट में आते हैं. तो आप कहते हो कि ठीक है चलो हम भी वेंडर बन जाएंगे. फिर आप जब वेंडर बनने के जाते हो तो पहला क्राइटेरिया आता है कि आपका बिजनेस पिछले साल में 4 करोड़ का प्रॉफिट कमाया होना चाहिए. वहां आप फेल हो जाते हो. अगर वो नहीं है तो आपकी कंपनी कम से कम 3 साल रजिस्टर्ड होनी चाहिए. सो धीरे धीरे करके जब आप बिजनेस में उतरते तो आपको पता लगता है ये सारे गैप्स हैं जो आपने कभी एनालाइज ही नहीं किए थे. ये सारी चीजों की वजह से आज भी भले आपने मार्केट में नाम कमा लिया, बट कस्टमर्स आर स्टिल अवे फ्रॉम यू, राइट. सो whenever we start business, we have to think from 3 basic principles. Number 1, what are the value adds or what are the problem that you're solving? Second, what are the value additions that you're going to be giving the customers? Third, the scalability of the business. अगर आपका business scalable नहीं है, trust me, there will be a saturation point after a year or 2 when you start and you'll be feeling going nowhere. अगर मैं एक महाराष्ट्र के अंदर कोई बिजनेस स्टार्ट करता हूँ या फॉर एग्जांपल लेट्स से मुंबई के अंदर कोई बिजनेस स्टार्ट करता हूँ, मैं बहुत अच्छा करता हूँ, मैं 100 करोड़ का बिजनेस या रेवेन्यू जनरेट कर रहा हूँ 2 साल के अंदर, बट आई डू नॉट हैव अ स्केलेबल मॉडल जहां पे मैं लोगों को जोड़ के या लोगों के साथ मिलके या अपनी एक टीम बना के मुंबई या महाराष्ट्र के बाहर कर सकूं, आई विल बी फिनिश्ड. बिकॉज in that case somebody else will come, take my business model, make it scalable and cover the rest of the world, right. So ये 3 चीजों को हमें बेसिकली एनालाइज करते हुए, ध्यान में रखते हुए किसी बिजनेस को शुरू या किसी भी बिजनेस को बढ़ाने के लिए अग्रसर होना चाहिए. So this is the intake from me today and I hope it was helpful. Thank you so much for listening patiently. थैंक यू वेरी मच. थैंक यू वेरी मच. अभी एक जो दूसरा एक सेशन था, वो बिजनेस के हम लोग टिप्स बोलने वाले थे, लेकिन आपने साइबर सिक्योरिटी के भी टिप्स बोले और बिजनेस के भी बोले हुए, तो बहुत अच्छा हो गया. तो दोनों हम लोग को एक साथ मिला. सो इट इज वेरी नाइस. बहुत सारे लोग ना जंप करते हैं, यहाँ पर ये बिजनेस करो वो बिजनेस करो, तो जंप नहीं करेंगे और जो हमारा बिजनेस लगातार जो चला आ रहा है उसको हम लोग अच्छा तरीके से करेंगे. तो इसके लिए बहुत अच्छा आपने बताया. तो वैल्यू एडिशन इज आल्सो वेरी गुड पॉइंट. देन स्केलेबल मॉड्यूल. मैं सभी लोगों को बोलूंगा कि ये अभी रिकॉर्डिंग हम भेजते भी है, तो आप उसको फिर से आज ही के आज सुनिए, क्योंकि बहुत सारी बातें हैं वो जो आप नोट डाउन करनी चाहिए, तो बहुत फायदा होगा. और इट शुड बी स्केलेबल. आपको तो प्रसिद्धि तो बहुत मिलती है कई लोगों को, लेकिन वो क्लाइंट्स मिलने के लिए आपको ये अगर पॉइंट्स हम लोग आज आलोक जी ने बोले, उसके ऊपर अगर हम गहराई से काम करेंगे तो सभी लोग धनवान हो जाएंगे. ठीक है. थैंक यू वेरी मच. बहुत अच्छी तरीके से समझा और मैंने ऑब्जर्व किया आप हंसते हंसते बोले. तो आज वैसे भी वर्ल्ड लाफ्टर डे है, तो इट इज नाइस. हम लोग वही पहले से बात करते थे कि बहुत सारे लोगों ने हंसते हंसते बोलना चाहिए, उसके प्रैक्टिस करनी चाहिए. शुरुआत में तो हम लोग प्रैक्टिस करते हैं, एक्टिंग करते हैं, लेकिन वो ऑटोमेटिकली फिर आहिस्ते आहिस्ते अपने अंदर घुल मिल जाता है. थैंक्स अ लॉट. तो मेरे लिए तो कोई टॉपिक रहा नहीं कि बिजनेस टिप्स हम लोग थोड़ा सा चर्चा करते हैं कि अपना बिजनेस कैसे रहे वगैरह वगैरह, लेकिन मैंने जो पॉइंट्स लिखे थे ऑलमोस्ट उससे भी अच्छे पॉइंट्स आपने बोला है. तो व्यवसाय बढ़ना चाहिए, यही हमारा उद्देश्य है. तो सभी लोगों ने इसमें
इनिशिएटिव लेना चाहिए। सर भी बहुत समय निकाल के, और यहाँ पर बहुत सारे लोग हैं जो समय निकाल के ये देखते हैं, ठीक है। तो अभी हम लोग को एक अच्छा है कि इट इज अपना जो ये जो ऑर्गेनाइजेशन है वो बहुत ओल्ड हो चुका है अभी, तो अभी हमको इसका फायदा लेना है। तो सभी लोग फायदा ले इस बात का और अपना व्यवसाय अच्छा करें, यही हमारा मूल उद्देश्य है। व्यवसाय अच्छा करे, फिटनेस अच्छा रखे, ये 2-3 उद्देश्य है ना, फिटनेस अच्छा रखे, साइबर सिक्योरिटी का फिटनेस अच्छे, और जो भी लोग यंग लोग हैं उन्होंने एक्सपर्ट्स जैसे सर का है सिक्योरिटी IT है, वहां पर जाके उस पर गहराई से नॉलेज लें। और आपने जो जो बोला है हम उसको इम्प्लीमेंट भी करें, जैसे कि आपने गए टाइम बोला था फेसबुक में क्या क्या सिक्योरिटी के जो पॉइंट्स है वो आप उसको नोट करें। फिर या दूसरा आपने कुछ ट्रू कॉलर के बारे में बोला था, तो ट्रू कॉलर के बारे में भी मैंने देखा। तो अननेसेसरी वी आर गिविंग सम अथॉरिटीज एंड ऑल दिस थिंग्स। तो ये आप रिकॉर्डिंग सुनो, क्योंकि हमने बहुत प्रिसाइज रखा है, अभी 8 बजने है तो 30 मिनट्स का ही रखा है जानबूझ के। तो बहुत अच्छा चल रहा है। और आज मैं थोड़ा सा, भले लाफ्टर डे हो लेकिन डे है, लेकिन मैं थोड़ा सा ये सोच रहा था कि ये जो ग्रुप में कई लोग अननेसेसरी कुछ ना कुछ पूछते रहते हैं या फिर एडमिन को तकलीफ देने की कोशिश करते हैं। वो बोलते हैं कि एडमिन आप ध्यान दे दो, ये दे दो, जैसे कि हम किसी के सैलरी के ऊपर हम ये काम कर रहे हैं। तो ऐसा नहीं है, तो हम खुशी से कर रहे हैं और आप सभी लोगों का फायदा होना चाहिए, ये एक उद्देश्य है, इसलिए हम लोग ने ये शुरू किया हुआ है। और कोई भी बिजनेस के इसमें ग्रुप्स में, सर आप आलोक जी भी आज सुन रहे हैं, वेरी गुड। तो ये बिजनेस के ग्रुप में कोई भी अपना इनकम बताता नहीं है। दूसरी बात है कि किसी को कुछ फायदा हुआ है वो भी लिखता नहीं है, वो तुरंत लिखता है कि पर्सनल कांटेक्ट करो, ठीक है, इट इज ओके। लेकिन मैंने उनको बोला था कि आप बता दो कि कुछ ना कुछ ट्रांजैक्शन हो रहा है, तो समझ में आ जाएगा कि बिजनेस का ये ग्रुप का आपको फायदा हो रहा है, ठीक है। और फिर मैंने बोला था कमीशन दे दो, तो कमीशन भी कोई देता नहीं है एडमिन को, ना तो कोई गिफ्ट देता है। तो मैं थोड़ा निराश हो रहा था, मैं सोच रहा था कि अभी एक ग्रुप बंद कर दूं, क्योंकि सभी लोग अभी एक्सपर्ट हो गए। लेकिन आप सभी लोगों की राय चाहिए मुझे, क्योंकि ये ग्रुप में बंद करने जा रहा था, क्योंकि कई लोग समझाते कि भाई देखो आप लेट जग गए। किसी ने एक मस्त भेजा था कि कोई आ गया था, कुछ मैसेज आया था, तो उसके लिए मैं बोलना चाहता था कि पॉलिटिकल मैसेज वगैरह मत भेजो, लेकिन मुझे थोड़ा सा लेट हो गया यानी कंटिन्यूस तो मैं नहीं बैठ सकता हूँ, तो 4-5 घंटे के अंदर मैं देखता हूँ। तो उन्होंने बोला अच्छा हुआ लेट जगे, लेकिन क्या देर गया, क्या वो देरी से आए लेकिन दुरुस्त आए वगैरह वगैरह ऐसा लिखा। तो मैं बोला ऐसा, ये अच्छा है। तो इससे थोड़ा सा मैं हिल गया था कि हमारी ये संतोष जी, उद्देश्य ये कैसा है पता है? हाँ, मैं आपको बताता हूँ, हमारे यहाँ हिंदुस्तान में हमें सर्विसेज चाहिए US और UK की तरह, है ना, बट हम अपनी रिस्पॉन्सिबिलिटी नहीं निभाएंगे। ओके, लोगों को लगता है कि सारी जिम्मेदारियां सरकार की हैं। मोदी जी, मेरे गली का अगर सीवर लाइन चोक हो गई है, सो इट इज मोदी हु इज रिस्पॉन्सिबल, ठीक है, और XYZ सेंट्रल गवर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल। You will not take responsibility of not throwing plastic bags into gutter, right? But you expect central government or government machinery to come and clean it up regularly. That is what the society is. I'll give you a very basic thing. कैसा, जैसे मैंने अभी कहा ना, पानी जब ट्रांसपेरेंट होता है ना तो बहुत स्मूथली बहता है, राइट? जब पानी टर्बिड होने लगता है ना, जितना ही गंदा होने लगता है, वो ट्रांसपेरेंसी उतनी खत्म होती है ना जिस दिन, उस दिन पानी ठहराव पे आ जाता है, राइट? तो ग्रुप में जब भी कोई भी ग्रुप हो, जब तक वो ट्रांसपेरेंसी से चलता है ना, तब तक उसमें फ्लो बना रहता है, इंटरेस्ट बना रहता है और सारी चीजें बहुत स्मूथली होती हैं। जिस समय किसी ग्रुप में छिपाव या सेल्फनेसनेस या ऐसी चीजें पनपने लगती है ना, तो ग्रुप में लोगों का खुद का विश्वास वो डगमगा जाता है। I'll give you a very basic example. अगर आपके पास एक प्रोडक्ट है जो रिलायंस बेच रहा है और टाटा बेच रहा है, राइट? If you go to most of the people, they will buy that same product from Tata, not from Reliance. That is what is business significance that you have earned, right? Both are businessmen, but one is a businessman or a company owner. Second is industrialist. Tata is industrialist. He is not a businessman, right? That is one of the reasons. If you take the example of Reliance Digital,
and Croma Retail, people have larger trust on Croma Retail than Reliance Digital, because RD runs through Reliance and Croma runs through Tata, right? So that is the core difference. People want transparency. लोगों को ट्रांसपेरेंसी तब चाहिए जब वो दूसरों से आनी हो, कोई चीज दूसरों से आनी हो। जब हमें खुद देना हो तो सोचते हैं जितना छिपा के करें उतना ज्यादा अच्छा है। दैट इज वन। सेकेंड थिंग इज वी विल नॉट कंट्रोल आवर टंग, है ना। वो पॉलिटिकल, जैसे आपने पॉलिटिक्स का नाम लिया तो मैं भी थोड़ा सा इन्वॉल्व रहता हूँ चीजों को समझने, और फॉर बेटरमेंट ऑफ माई सेल्फ। वो भक्त और एक चमचे वाली कहानी चल रही है, राइट। मोदी के भक्त हो गए बीजेपी के, और कांग्रेस के चमचे हो गए। तो दोनों का जब आप वाद विवाद देखेंगे ना, तो किसी भी पार्टी के किसी भी कार्यकर्ता की जबान पे कोई कंट्रोल नहीं है, लेकिन वो बोलता है ये देखिए इसकी जबान देखिए, वो देखिए इसकी जबान देखिए। पहले आप अपने आप जबान संभाल लीजिए, सामने वाला अपने आप संभाल लेगा। किसी बहुत अच्छे जेंटलमैन ने कहा है कि कोई मुझसे तब तक लड़ नहीं सकता जब तक मैं उससे लड़ना ना चाहूं, राइट। सो दिस इज व्हाट इट इज। जब तक हम दूसरों से उम्मीद करते रहेंगे, ना हम सुधरेंगे ना दूसरे सुधरेंगे। द improvement has to start from us at our own houses. Thank you. जी हाँ, थैंक यू बहुत बढ़िया है कि हमारे ग्रुप के लिए अलग अलग ग्रुप ट्रांसपेरेंसी इज वेरी इंपॉर्टेंट, जो हम लोग कोशिश करते रहते हैं। और जो आपने बराबर बताया, दूसरे की उंगली दिखाते, तभी हमारे यहाँ पर बहुत उंगली होती है, 4 उंगली यहाँ पर होती है। तो हम लोग दूसरे को समझाते कि भाई इसका मत करो, ये पंतप्रधान का मत सुनो, यानी आप भी वही कर रहे हैं ना, वो जो वो कर रहे हैं वही आप कर रहे हैं, ऐसे होता है। लेकिन अभी और एक अच्छी पॉजिटिव कि हम जो भी शुरू करते हैं, एक तो हम कुछ नया कुछ शुरू नहीं करते जनरली। मुझे बहुत सारे लोग बोलते हैं कि कुछ शुरू करो, ये शुरू करो, तो शुरू नहीं करता हूँ। और मैं अभी हमने करीबन मैं सिग्नेचर एनालिसिस कर रहा हूँ, सिग्नेचर डिजाइनिंग कर रहा हूँ, ग्राफोलॉजी कर रहा हूँ। 13 साल से मैं फिटनेस का एक्सरसाइज करता हूँ, फिटनेस के ट्रेनिंग्स लेता हूँ, फिटनेस इवेंट्स लेता हूँ, कंटिन्यूस 13 साल से कर रहा हूँ। ये 2 चीजें कर रहा हूँ। तीसरा जो LIC का तो बहुत सालों से मैं कर रहा हूँ, इसलिए मैं कर रहा हूँ, और LIC का एजेंसी है। और चौथा है जो प्रोडक्ट सेलिंग करता हूँ जनरली, ठीक है। तो ये मैं कंटिन्यूस 13 साल से करते आ रहा हूँ, तो नया कुछ नहीं करता। और नया करना है तो उसको कंटिन्यू रखना है। ये कि अभी जैसे आपने बोला, वैसे मधुकर तलवरकर जी ने बोला था कि जो आप इतना जो भी कुछ काम कर रहे हो वो उतना मैं कर सकता हूँ। ये तो उन्होंने अतिशयोक्ति किया, मुझे पता है वो बहुत बढ़िया काम करते हैं और बहुत काम करते हैं। तो लेकिन उन्होंने बोला कि ये जो भी आप कर रहे हैं, सिर्फ यही आप कंटिन्यू रखोगे तो भी आपको जहां पर आपका जो एम है 100% जरूर हो जाएगा। तो हम कभी शुरू नहीं करते, मैं जस्ट बोला कि लोगों का राय देखना चाहता था। जो भी मैं शुरू करता हूँ कंटिन्यू करता हूँ। कुछ भी शुरू किया और बाद में मैंने बंद किया, ऐसा मैं नहीं किया है। करीबन 15 साल से तो मैंने नहीं किया, उसके पहले किया होगा, शायद 18-19 के एज में किया होगा। तो अभी मेरा 20-22 एज है, ओके। ठीक है, तो हम लोग बराबर जा रहे हैं। अभी हमने चेक भी किया, जैसे कि आलोक जी बोल रहे हैं, तो हम लोग ने मैं चेक कर रहा था कि हम लोग जा रहे हो, बराबर जा रहे हैं। दैट इज वेरी गुड, नाइस। और बहुत अच्छा रहा ये मीटिंग। यहाँ पर हम समय बराबर हाफ एन आवर का कोशिश करते हैं, लेकिन 45 मिनट्स तक हो ही जाता है। लेकिन बहुत अच्छा इंसाइट्स दिया। अभी शायद कोई इंट्रोडक्शन का भी कोई बाकी नहीं है मेरे ख्याल से। अमिता जी, एम आई राइट? यस, बराबर ना? हाँ, इंट्रोडक्शन का भी बहुत सारे हो गया। तो हम यहाँ पर हमारा जो कार्यक्रम है समाप्त हो गया, ऐसा हम घोषित करते हैं। और सभी लोगों को धन्यवाद। और किसी को बात करनी है तो थोड़ी देर बात कर सकते हैं, चैटिंग कर सकते हैं। अदरवाइज मैं ये रिकॉर्डिंग भी अभी स्टॉप कर रहा हूँ। तो यह आज का कार्यक्रम बहुत अच्छा रहा, सभी लोग आए। ओवर टू अमिता जी, आभार प्रदर्शन करून टाका। ओह यस। आलोक जी, मैं तहे दिल से आपका बहुत सारा शुक्रिया अदा कर रही हूँ, क्योंकि सच्ची में आपने जो कहा है ना, वो बहुत 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 अच्छी बात की है। दूसरी बात, संतोष जी आपको तो क्या बोलूं मैं। बहुत अच्छा काम कर रहे हो आप, और हम सब लोग मिलके सब ये काम डेफिनेटली करेंगे। एक दूसरे को हम हेल्प भी करेंगे और आगे चलते जाएंगे। और आलोक जी, मेरी आपसे एक विनंती है कि अगर हम में से किसी को कुछ तकलीफ होगी, मतलब कुछ और जानकारी चाहिए होगी,
तो मैं आपसे रिक्वेस्ट करूंगी कि आप देंगे तो हमें अच्छा लगेगा। और मैं ये जानती हूँ कि आप डेफिनेटली देंगे, तो ये मैं हक से मांग रही हूँ आपसे, और बाकी सब महिलाओं की तरफ से भी मैं मांग रही हूँ। बिल्कुल आणि अमिता जी, मैं यहाँ सगळ्यांचं पे बैठा हुआ हूँ। दैट इज व्हाट मैं सर को भी बोलने वाला, संतोष जी को भी बोलने वाला था कि व्हेनेवर वी आधा घंटा इज नॉट गुड फॉर द मीटिंग। आई थिंक 1 hour इज समथिंग व्हिच वी शुड ट्राई टू टेक आउट, और हम कोशिश करें कि लास्ट 15 मिनट्स में लोगों की जो बेसिक क्वेश्चंस है, जो भी कुछ क्यूरी है, उनको रिजॉल्व किया जाए। दैट वुड बी मच मोर फ्रूटफुल, राइट? राइट। तो आई एम हियर फॉर यू। ये कैसा होता है ना, आप जब आते हैं ना तो बस ऐसा, मतलब वो गाजर का हलवा टेस्ट करने के लिए जैसे देते हैं ना, वैसा लगता है, सिर्फ उतना सा ही खाने को मिलता है। मतलब ऐसा ऐसा मतलब वो एक मन से वो एक रहता है ना, समाधान बोलते हैं, वो नहीं हो पा रहा है। तो एक मैं संतोष जी से रिक्वेस्ट करूंगी कि एक पूरा टाइम, हाफ एन आवर या 45 मिनट्स हो, सिर्फ आपको दे देंगे, ताकि हम लोग सब लिख लेंगे। क्योंकि कैसा होता है ना, अभी किसी किसी को लिखते हुए उतना फटाफट नहीं लिख सकते हैं। अभी थोड़ा सोच के फिर बाद में क्या करना चाहिए, ऐसा तो आपको भी रिक्वेस्ट है कि आप थोड़ा सा स्लो बोलिए। जब स्पेशल कुछ बताते हैं तब थोड़ा सा नेचुरल है, आपको कॉर्पोरेट लेवल पे बात करने की आदत है, लेकिन हम लोग सब है वो थोड़े से, मतलब अभी फर्स्ट सेकंड स्टैंडर्ड में है। नहीं अमिता जी, मैं कैसा हूँ ना कि संतोष जी जैसे लोग मुझे वैसे भी थोड़ा समय देते हैं, तो मैं सोचता हूँ जितना उस थोड़े समय में मैं कंप्लीट कर सकूं, मैं पूरी कंप्लीट करने की कोशिश करता हूँ। करेक्ट। संतोष जी, समय के बारे में ऐसा है कि शॉर्ट एंड स्वीट होना चाहिए, ऐसा हम कोशिश करते हैं। वो ऐसा लेंदी नहीं होना चाहिए, इसलिए हम लोग को कोशिश करते हैं कि हाफ एन आवर। तो वो उम्मीद यानी वो आगे की मीटिंग के लिए भी वो लोग तैयार हो जाएंगे, इसलिए हम लोग बोलते हैं। और आधे घंटे के बाद में हम लोग क्या करते हैं कि कार्यक्रम समाप्त हुआ ये घोषित करते हैं, और बाद में फिर कई लोगों के कुछ समस्या है वगैरह वगैरह, तो वो सिर्फ रिकॉर्डिंग के लिए होता है, क्योंकि बाकी के लोग फिर इंडिविजुअल बात करेंगे तो उसमें उनको इंटरेस्ट नहीं रहेगा, इसलिए हम लोग वो एंड करते हैं और फिर बाद में हम अगला इंटरेक्शन जो है वो बाद में करते हैं। तो अभी कार्यक्रम समाप्त हुआ ये हम घोषित कर रहे हैं। आपला कार्यक्रम इथे